काय रवी, काय टेन्शन मध्ये आहे रे? काय नाही रे, जरा घरची अडचण चालू आहे. माणसाच्या आयुष्यात पैशाचीच अडचण असते रे, बाकी काय नाही. ह्याच्यात जेवणात अडचण आहे पैशाची. अरे पगार झाला की पुरीला घेऊन येतो, गाडीत पुरीचं पेट्रोल टाकायला रवी. अरे 1000 रुपये घेऊन जाते आणि तुळशी बघ खरेदी करून घेऊन येते. अरे पण सगळ्या पुरी सारखे नसतात राहू, काही मन जपणारे असतात. पुरीचं मन लय मोठं असतं, मावतीन तेवढे मावती. हा पिल्लू कुठे असतो? जेवू नको तू, येते की भेटायला. बरं ऐक, मम्मीचा फोन येतोय, मी तुला नंतर कॉल करते. ठेवू का? हॅलो, हा अजय, कुठे आहेस रे तू? कुठं? गार्डनमध्ये? बरं, ठेवू का? येते भेटायला. हां ठेवते. काय ग तुझं चाललंय? आज ह्याच्याबर उद्या त्याच्याबरोबर किती जणांना फसवतेस? ए गप, तुला काय माहिती ह्याच्यामध्ये काय असतं म्हणून? अगं त्या दोघा जणांवर प्रेम नाही माझं. मी बघ नुसतं पैसा काढला पुरतं प्रेम करते. तेवढंच करा. ती साक्षी तिकडं गुलू गुलू करते त्याच्यासोबत आणि तू इकडं. तुमच्या दोघींच्या अंगलट आलं ना मग बरोबर कळेल तुम्हाला. काय नाही तर बघ, आज मी आजीला भेटायला जाणार ना, तर 2 लाख रुपये नाही ना काढले, तर बघ मग. अगं कशाला फसवायचं, एकावरच प्रेम करायचं ना. गप ग, तुला काय माहिती नाही याच्यातलं काय असतं काय नाही म्हणून. करा काय करायचंय ते. बरं एक ऐक ना, मला आजीशी भेटायला जायचं होतं, मग मम्मीशी बोलते का तू? मी नाही लावणार बाई, उगाच माझ्या अंगलट येईल. मी नाही तसं काय करत असत. अगं लाव ना एकदा फोन, बघ ना बोलून प्लीज प्लीज. असं चांगलं नाही पोरांना फसवायचं निकिता. अगं तू बोल ना, तुला आपली मैत्रीची शपथ आहे. तुझ्याबरोबर मैत्री केलीच हेच माझं चुकलंय. आता केलीस ना मैत्री, बोल ना आता. नाही बाई, मी नाही करू शकत काही तसं. उगाच माझ्या अंगलट आलं ना. प्लीज प्लीज एकदा कर ना. बरं लाव. बरं थांब, मीच लावते, पण तू बोला. हॅलो मम्मी, ऐक ना, आज मी आरती आणि ही जाणार आहोत बाहेर फिरायला. हां येतो ना, लवकर येतो. तू बोल ना आरतीशी, आरती बी यायला लागली माझ्यासोबत. हां हां घेऊन जाते. हां हॅलो, हा काकू मी आहे तिच्यासोबत. अहो नका टेन्शन घेऊ, मी आहे, मी चालली आहे तिच्यासोबत. हो हो व्यवस्थित सोडते संध्याकाळी घरी. हां ठेवते. हे बघ, तू तुझ्या आई वडिलांना फसवतीयस. अगं काय नाही होत, बस तू शांत. कळेल तुमच्या अंगलटे आल्यावर. आणि आज तू चाललायस, मला नाही करून. अगं साक्षू, मी काय कायमस्वरूपी चाललोय का? हा गेलो आणि हा आलो. नको ना जाऊ. मला एक किस दे ना. गप, तुझं तर काही करायचं. अगं खूप आठवण येईल, मिठीत तरी माय. आय मिस यू. हॅलो, अरे मम्मी सोबत होते. बोल ना, कसा आहेस? मी मस्त. हा बोल रे, काय झाले? हो नितीन येतात काय म्हणला? अरे देऊन टाका रे त्याला पैसे. हे किरकोळ सारकोळ फोनसाठी मला फोन ना करत बस. काय किती मागतोय? 10 लाख द्यायचं, देऊन टाक, काय विषय नाही. तुम्हाला 10 वेळा सांगितलं मी, पैसे असले किरकोळ मला फोन करायचे नाही. आणि हे नेत्या बित्या आली नाही, हे त्याला जास्त वेळ थांबवत जाऊ नका दरवाजात. देऊन टाका पैसे, थोडा विषय चल. ए लाल रंग कभी मुझे छोलेगा. ए भिंडी, इधर थोता दिमाग होता है, थोता तोता तोतले. अरे आता पहिले मी 15 पुलीला मी बाबा, मला एकाने मला हा नाही म्हणलं. एक जे आवडत होती तिला बी मी लाईन मारायला लागलं, तिने माझ्या काना खाली दिली रे. काय टाकू तुला? ए बोबड्या, आधी प्रपोज म्हण बरं. प्रपोज म्हण. डपल ह्या इथं नार सडत. ए तू काय? अरे प्रेम करा पण एकाच्याच पोरीव करा रे. 100 लपडे कायला करताय? अरे गंजू, मला जे आवडते जेवण करणार ना मी. त्याचा आयटम आपल्याला बघितला पाहिजे. तो पण ह्याच्यावानीच असन कीर्तन ते गात तो.
किलन तू तसंच राहा. मी आजून आला ना. तू कधी आला नाही आधी बोलायला शिक आणि नंतर सगळं होईल तू. बरं चला जाऊ का, मला जरा एका ठिकाणी जायचंय. हो हो चल. हं? जा जा जा. त्याला शिकवा बोलायचं आल्या मॅडम. तुला माहितीये मी आज हर्षदला भेटायला जाणार आहे. तुझं पण तेच का? काय चाललंय तुमच्या दोघींचं ग? ए तू गप, तुला नाही कळत. तू पण जाणार आहे तिथंच? काय अगं तुम्ही मूर्खगत करताय, तुमच्या अंगावर आलं ना म्हणजे कळेल. आणि किती आई बापांना फसवायचं त्या. अगं तुझ्यामुळेच पाठवते तर आम्हाला ना. चल ना, तू तुझ्यामुळेच माझी मम्मी मला पाठवते बाहेर. अगं त्या मुलांवर पण जरा दया खावा. त्यांना तरी काय वाटत असेल, तुम्ही तिकडे एकाला बोलताय इकडे दुसऱ्याला. काय नाही वाटत. चल तू. मुलांची डोकं फिरली ना म्हणजे समजणार आहे तुम्हाला. तुला नाही कळणार. तुला जाऊ नाही कळायचं. चल बाई. चल गं. बरोबर टायमिंगला आली की. तू बोलवलं होतं ना, मग टायमिंगवरच येणार मी. 2-4 दिवस झाले तू फोन करून म्हणते भेटायचे आणि मला म्हणते होय मी म्हणजे? भेटाय बोलावले. भेटायला नव्हतं यायचं मी. आली बरं केलं तू. मग लय नटून थटून चालली कुठं. तुलाच भेटायला आले होते. खरं आहे. हा? किती प्रेम करते माया. लय प्रेम करते. लय म्हणजे किती. आता लय म्हणजे लयच असतं की. गणेश शिंदेला ओळखते का तू. कोण गणेश शिंदे? नाही ओळखत. नाही. किरण गायकवाडला. कोण किरण गायकवाड? समीर पवारला. नाही, मी नाही ओळखत कोणाला. कुणाला ओळखत नाही. नाही. नाही ओळखत. नाही. इकडे बघ. कोण आहे किरण. ओळखत नाही. मी नाही ओळखत म्हणले ना. समीरला ओळखत नाही. बरबाट ओळखत नाही. मी सांगू का तुला कोणी. तू माझे मित्र आहे. तिघांना बी तू फसवलं ना. बरं बघ ए, तिघांना बी फसवलं ना. बघितली त्या किरणाची अवस्था काय झाली. रोज दारू पिऊन पडतोय. तो साम्या बिकल लागला बिकला. किती टाकलं सगळ्यांना. कपडे बदलता ना तसे बॉयफ्रेंड बदलता तुम्ही. हा ट्रेंड आलाय आता काय. हा महाराष्ट्र संतांची भूमी. हा तुमच्यासारख्या असल्या भंगार पोरींमुळे आहे ना वाट लागली वाट संस्कृतीची समाजाची. हा तू मारलंस का मला? मारलं का म्हणजे माझ्याकडे पैसेच बघून आले का. पैसेच बघून आले का. अरे प्रेम करा पण मनापासून करा. असले पोरांना आहे ना बावळटपणाचा धंदा करून आहे ना खड्ड्यात घालला का नाही. बरे छपरी. काय झालं रे? अरे काय झालं? अरे असल्या छपरी पुरूंमुळे ना वाटोळ झालं. वाटोळ समाजाचं पोरांचं प्रेमाचं. कसलं प्रेम होतं कृष्ण आणि राधाचं. हा प्रेम करत नाही का कोण. अरे प्रेम करा मनापासून करा. असलं भिकार धंदा करून आहे ना लुबाडू नका. अरे मी बी सांगितलं होतं तिला समजून, पण ते ऐकते तू आहे. आणि त्या साक्षीला बी सांगितलं होतं. तुझ्या एकट्याच्या बोलण्याने काय होणार आहे. तुझ्यासारख्या 1000 पोरींनी आवाज उठवला पाहिजे. तेव्हा ह्या असल्या लफडी असले भंगार चाळी करणाऱ्या पोरी आहेत ना जाग्याव्या त्या. सोड चलताय. थँक्यू.